कुलाब्यात काल अरबी समुद्रात एक दुर्दैवी घटना घडली। नीलकमल या बोटीला नेव्हीच्या बोटीने धडक दिल्यानंतर अपघात झाला आणि त्यामध्ये 13 जणांचा जीव देखील गमावलेला आहे। अनेकांना वाचवण्यात यश देखील आलं। मात्र यात संपूर्ण अपघातामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली ती म्हणजे आरिफ बामणे यांनी। त्या ठिकाणी पहिले मदतीसाठी पोहोचले ते म्हणजे आरिफ बामणे, ते आपल्या सोबत आहेत। साहेब, नेमकी घटना काय घडली होती त्यावेळी आणि तुम्ही नेमकं तिथे किती वेळात पोहोचलात? ही ज्या टायमला न्यूज मिळली त्या टायमला JD3 आणि JD5च्या आम्ही मध्ये होतो। आम्ही त्याच्या पहिला आम्ही पायलट पापा नंबर साहेबला JD3तून डिसेंबर केला। येत होता JD कंट्रोलची कॉल आला की थोडा इमर्जन्सी तुम्हाला लवकर जायला लागेल। आम्ही स्पीड वाढवून ना जी 12 आणि 18 मिनिटाची जी रनिंग होती ती आम्ही 8-10 मिनिटांना कव्हर केलं। तिथे गेल्यानंतर आम्ही बघितलं की माणसा हेल्प हेल्पचे ना आवाज देत होते। आम्हाला जसा रेस्क्यू करायचा मौका मिळला त्यांना मिस नाही केलं। आम्ही त्याला लाईफ जॅकेट वगैरे घेऊन आम्ही त्याला रेस्क्यू केलं। नेमकं आपलं काय काम असतं समुद्रात? आपण नेमकं काय काम करता त्या ठिकाणी? आमचा काम साहेब पायलट बोट पायलटला बोट करणं, डिसेंबर करणं। मोठे वेसल येतात किंवा सप्लाय वेसल येतात, बल्क कॅरियर येतात, टँकर येतात, त्याला जे भारतीय जे कॅप्टन लोक असतात ना त्यांना प्रॉपर नॉलेज नसतो हार्बरनं की त्यांना बरोबर पाणी कुठे कमी जास्त आहे ना त्या हिशोबाने ना प्रॉपर जो इथला जो पायलट असतो त्याला नॉलेज असतो त्या हिशोबाने त्याला बोट करतो ना, मग त्याला पुन्हा डिसेंबर करायचं आमचं काम आहे सर। ज्यावेळी ही नीलकमल बोट बुडाली किंवा ज्यावेळी हा अपघात घडला त्यावेळी आपण तिथे किती वेळात पोहोचलात आणि त्याआधी त्या ठिकाणी मदत कार्य पोहोचलं होतं का? 2 पेट्रोलिंग बोटी आमच्या पहिले पोहोचलेल्या होत्या। एक उडन बोट होती, एक पेट्रोलिंग बोट होती आणि थर्ड बोट आमची होती मॅडम साहेब। ज्या पद्धतीने ही स्पीड बोट, नेव्हीची स्पीड बोट त्या ठिकाणी वावरत होती, वेग तिचा फार होता किंवा त्यांचा जो ताबा सुटलेला आहे, हे दररोज असंच घडतं त्या ठिकाणी की जी घटना घडली त्या संदर्भात काय सांगाल? आम्ही फर्स्ट टाइम तिथे ऍक्च्युली बोट बघितलं। ही स्पीड बोट आहे ना, हे चॅनलला कधी येत नाही, प्रॉपर चॅनलला कधी येत नाही। आता पहिल्यांदाच आम्ही बघितलं असं घटना घडताना। आणि ती जी बोटची स्पीड होती ना, मला ना वाटतं की 20-25 नॉटिकलच्या खाली होती। ऑलमोस्ट आहे ना 25 to 30 नॉटची स्पीडला मला वाटते होती अशी। म्हणजे काय वेग असेल तिचा? 20-25 नॉटिकल 25 ते 30 नॉटच्या स्पीडला होती सर। म्हणजे मग म्हणजे साधारण 150 ते 200च्या स्पीडने असेल ही बोट? नाही, ती म्हणजे समजा 25 नॉटच्या स्पीडला जाते, म्हणजे ती 50च्या स्पीडला। पण ज्या पद्धतीने आपण हा वेग पाहिला किंवा जी अपघात घडलं असं घडतं कधी की कोणाची नेमकी चुकी आहे, काय वाटतंय? आता चुकी ते ऑब्विसली त्याचीच आहे जो स्पीड बोर्डवाला जो आहे ना, का की आता त्या इन्स्टंट घेणार की त्याला म्हणजे इंजिन फेल केलं त्याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही। पण ती वाटते ते एकदम टर्न एकदम क्लोज टर्न करायला गेला होता, त्याच्यानी मूव झालेलं आहे सर। आता ते इंजिन फेल केला की काय झालं दुसरं काही समजू शकत नाही। ज्यावेळी ही घटना घडली आपण त्या ठिकाणी पोहोचलेला होतात, काय नेमका आक्रोश होता त्या ठिकाणी? नागरिक काय मदतीसाठी आपल्याकडे बोलत होते? ते का बाळाला देखील आपण ती साहेब सिच्युएशन यांना एक्सप्लेन नाही करू शकत मी, पण माणसांना बघून असं वाटत होतं ना की म्हणजे एकदम हॉरर आणि क्रिटिकल सिच्युएशन होती। कसा आम्ही रेस्क्यू करणं आम्हाला पण खुद्दा पण नाही समजत होतं। जसा वाटत होतं ना आम्हाला, ज्या माणसांना एकदम जरूर दादा हेल्प पाहिजे त्यांना पहिला आम्ही रेस्क्यू करत होतो। आता तिथे एक मुलगी होती 3.5 वर्षाची, तिला ज्या टायमाला रेस्क्यू केलं ना म्हणजे ऑलमोस्ट ती ऑफ झालेली होती। मग त्यांना उलटा करून त्यांना प्रेस केल्यानंतर त्यांना आस्ते श्वास ब्रिथिंग त्याची चालू होती सर। आणि ना आता मी तुम्हाला अजून एक बोलतात की ज्या टायमाला आम्ही ज्याला माणसाला रेस्क्यू केला सर, पाया पडायला लागला आपला, ते बरोबर नव्हतं, म्हणजे इतके घ्यायले होते। दुसरी एक महत्वाची बाब ही विचारायची होती, सगळ्याच पॅसेंजर्सकडे लाईफ जॅकेट्स त्या ठिकाणी होते का आणि किती जणांकडे नव्हते हे प्रामुख्याने आपल्या निदर्शनास आलं त्यावेळी? तिथे 8-10 माणसा जो लाईफ जॅकेट नव्हता त्याला आम्ही म्हणजे आता ज्याकडे नव्हता ना त्याला आम्ही लाईफ जॅकेट दिला। आम्ही आमच्या जे बोटला जे लाईफ जॅकेट होते ते आम्ही त्यांना दिला आणि त्याला रेस्क्यू केलं सर। महत्वाचा एक बाब म्हणजे अनेक जण म्हणत होते की बोटीवरचे जे कर्मचारी आहेत ते स्वतःला वाचवण्याच्या जास्त प्रयत्नात होते, पॅसेंजरकडे त्यांचं फार दुर्लक्ष होतं। दुसरीकडे ज्या या बोटी आहेत या नियमांचं पालन करतात का? कितीची कॅपॅसिटी असते आणि किती लोक त्यातनं प्रवास करतात?
ऑब्विसली नियमांचं पालन ते करणार ते. आता लाईफ जॅकेट होते मध्ये का त्या हिशोबाने होते, पण होऊ शकते की ना त्याला लाईफ जॅकेट येणार थोडं टाइम गेला असतो थोडं त्याला मिळणं त्यांनी लागणार नाही म्हणजे जे त्याचा पण या ज्या फेरीच्या बोटीज असतात त्यांची कॅपॅसिटी कितीची असते आणि किती लोक प्रवास करतात? प्रॉपर किती माणसं होती बोटीला ती माहिती नाही, पण ते कॅपॅसिटीच्या हिशोबानेच घेतात. जास्ती माणसं ते लोक घेत नाही ते लोक. पक्का बोलतो ही. पण एकूणच कालचा जो थरार आपण स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलात, काल नेमकं काय सिच्युएशन तुमची होती त्यावेळी? तर जिथे घेणार तर साहेब आहे ना, कुणाला रेस्क्यू पैदा करायची काही समजत नव्हतं. सगळे हेल्प मागवत होते. जे एकदम क्लोज होते, नजदीक होते ना, त्यांना आम्ही पहिले रेस्क्यू करत होतो सर. आणि बाकीची मदत कार्याला जे आले होते, पोहोचले होते, ते किती वेळ त्यांना किती वेळ लागला? दोन, एक वुडन बोट होती, एक पेट्रोलिंग बोट होती, एक फिशिंग बोट होती. तर फिशिंग बोटचा मी तुम्हाला बोलतो कुठची बरोबर बोट होती माहिती नाही, त्यांनी जास्ती माणसाला उठवला नाही त्यांनी. आता जे पेट्रोलिंग बोटवाले जे होते आणि आम्ही होतो जास्त तर की ना आम्हीच रेस्क्यू करत होतो साहेब. नक्कीच आपण पाहतोय की कशा पद्धतीने कालची घटना घडली, मदत कार्य कसं झालं, ह्या सगळ्याच बाबतीतला अहवाल हा त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे आणि स्वतः ते त्या ठिकाणी घटनास्थळी उपस्थित होते. मदत करताना काय नेमकी सिच्युएशन झाली होती, काय त्यांच्या अंगावरती काटा आला होता, हे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे. आरिफ बामणे यांनी त्या ठिकाणी मदत कार्य करत अनेकांना त्या ठिकाणी वाचवलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी सुरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.